येतंय की असं काही नाही आहे, हे खोटा प्रचार चाललाय. हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा. कोर्टात जायचं तर कोर्टात जावं, जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या, पण खोटेपणा करू नये एवढंच माझी विनंती. दबाव होता, सारखे फोन येत होते, त्या वारंवार वॉशरूमला जात होता, असे सुद्धा काल आरोप करण्यात आले. संजय राऊतांनी आरोप केलेला. एक कोण कोणाचा दबाव होता, काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही. तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का? मालकाचा दबाव तुमच्या कोणावर आहे किंवा काही आम्ही बोलू शकतो का? असू शकेल तुमच्यावरती की हे द्यायचं नाही, ते द्यायचं नाही, काय असेल हे मी काही बोलू शकत नाही. त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत, टोटली कॅमेरे लावलेले आहेत. सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे. एवढे पोलीस आहेत. 20 उमेदवारांचे जो उमेदवाराने आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला 1000 तरी मतं पडलीत का हो? बघा, त्याला 1000 तरी मतं पडलीत का? मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय, तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय? उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये. त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली, महाराष्ट्रातली, इंडियातलं हे झालेलं आहे. मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत, त्यांचे खासदार आहेत, तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का? तो देखील त्यांनी सांगावा. हा, आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला, ते देखील चुकीचं आहे ना. हे 188 या नियमाच्या अनुषंगाने काय 500 रुपये दंड असतो असं काही नाहीये मोठं, पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं. असं वळण न दाखवता तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कोणीही करू शकतो, ते नाही आणखी कोणीही करू शकतो. त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला लागलं. तर आम्ही कशाला केलं असतं? कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं? नाव घेत पारदर्शकतेने ह्या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आली, ही लोक निवडून आले आणि मी देखील निवडून आले. ते तुमचा पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे. माझं जर असं तर मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं. हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी सॉरी म्हटलं, कारण मी त्यांना हे केलेलं आहे. मला कोणालाच दुखवायचं नाहीये. याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही, याच्या पुढेही मला दुखवायचं नाही. मी आलोय तर लोकांची कामं करण्यासाठी आलोय, म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं, हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असं सांगितलं. तुम्ही जिंकून येण्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं की वायकर आमचाच माणूस आहे, फक्त आम्ही तिकडे पाठवलेला आहे. आता हे देखील आता काय आता म्हणावं याला, ते तुम्हीच सांगायचं. आता मी काय बोलत नाही. त्यांना जे काय मी सांगितलं ना, कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत SIT करावी, आणखीन काही असेल की जे काय असेल ते नक्की करावं. कोणी तक्रारदाराला धमक्या येत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांकडनं असं त्यांनी मग तसे त्याच्या नावाने कोणी जे धमक्या देतात त्यांनी कंप्लेंट करावी पोलीस स्टेशनला. जाहीर झाली की यावेळेला गजानन कीर्तीकर यांचं देखील नाव पुढे आलं होतं की ते अमोल कीर्तीकर यांना चुकी मदत करतायत. त्यांचे स्टेटमेंट्स देखील होते. विजयानंतर त्यांच्याशी काही बोलणं झालं किंवा त्यांनी नाही बोलणं झालं, नाही झालं बोलणं नाही. सर, राज ठाकरे यांची आज भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती? या मी आत्ताच सांगितलं, ही सदिच्छा भेट होती. या सर्वच चर्चा होणार, काय झालंय, काय चाललंय, सर्वच होणार. त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, मन की आणि जन की बात नाही. जी बोलतोय ते मी माझी बात सांगतोय. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं ना की ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही, देवाची शपथ वगैरे नाही आहे. देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती मी ती घेणारच आहे तिथे. त्यामुळे एक जिंकून आलेलं आहे, मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. कायद्यामध्ये जे आहे ते रूल प्रमाणे सर्व चालणार आहे. नाही, विचारा जे काही विचारायचे ते बिंदास विचारा. हा हा असं कायद्यात जे आहे ते होईल ना. कायद्यात मी पुन्हा पुन्हा तेच काय सांगू, कायद्यात जे असेल ते होणार. मी कायदा मानणारा मनुष्य आहे आणि जाणणारा देखील आहे. राज ठाकरेंनी काय नेमकं म्हटलंय आजच्या बैठकीमध्ये? कारण तुम्ही त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज काय झालं नेमकं याच्या? मी असं काही स्पष्टीकरण काय कोणाला दिलेलं नाहीये. तुम्ही विचारताय त्याला स्पष्टीकरण देतोय मी. राज ठाकरे काय म्हणाले? नाही, असं आता जी काही राजकारणाच्या वरती जी गोष्टी असतात त्याच चालणार. सर, मतमोजणीच्या वेळेला अनेक जण मोबाईल वापरत होते, तुमच्या देखील निदर्शनास आलं होतं. माझ्या पण मला पण दिसत होतं. आयोगाची जी यंत्रणा होती याचाच अर्थ अशी हितच नाही संपूर्ण जेवढं मी आता आज 8 इलेक्शनला मी हे केलेलं आहे तर सर्व ठिकाणी तुम्ही पण घेऊन गेलेलं असणार असं नाहीये. तुम्ही नाही सांगू नका मला तुम्ही. सीसीटीव्ही संदर्भात देखील ते बघाव ना, ते आले सीसीटीव्ही मध्ये आले तर सीसीटीव्ही मध्ये काही जरी आलं किंवा कोणी बोललं किंवा काही केलं याचा काही त्या काउंटिंगशी
की मतदानाशी हा काही संबंध नसणार आहे. संजय राऊत म्हणतात काहीतरी फेरफार करायचा म्हणून मी ठाकरे गटाचा आणि कोणाचाही म्हटलेलं नाही, रडीचा डाव खेळू नये उमेदवाराला म्हटलेलं आहे.